आता देवीचा आशीर्वाद घेऊन आपण आपल्या आयुष्याला एकदम जबरी सुरुवात करणार आहोत. कुठलंही संकट, कुणाची कटकट आता आपल्या आडावी येणारच नाही ना. सिद्धिराज, असं काहीही होणार नाही. आणि असं काही झालंच ना तरी आपण एकमेकांबरोबर आहोत ना. मग इथून पुढे आपल्याला कोणीच वेगळंही नाही करू शकत आणि हरवूही नाही शकत. अहो, आईचा फोन आहे. काय करू? काय करू म्हणजे? उचल की. हो तसं नाही, मी आईला अजून सांगितलं नाहीये ना आपण घर सोडलंय, पत्र्याच्या घरी राहतोय. तिला हे काहीच माहिती नाहीये. आणि आता तिचा फोन उचलला तर तिला सांगावं लागेल. नको, मी कटच करते. कट का करते फोन? भावना, एकदा फोन कट करशील, दोनदा करशील, कधी ना कधीतरी आपल्या काकूला सांगावंच लागणार आहे ना. हो, पण तिला खूप वाईट वाटेल. आणि आता जर का तिचा फोन उचलला ना तर मला तिच्याशी खोटं नाही बोलता येणार. हो, आता कुठे बाबांचं सगळं प्रकरण मार्गी लावून ते घरी आले आणि त्यात आता आपलं टेन्शन तिला द्यायचं म्हणजे नको. चला, फोन उचलत का नाहीये ही? काही झालं तर नसेल? चला. सिद्धिराज, परत आईचा फोन येतोय. भावना, मला असं वाटतं की तू उचल फोन. काय झालं असेल? तिला काही नसेल ना झालं? भावना, मी खरंच सांगतोय, तू उचल फोन. तू फोन उचलला नाहीस तर तिला असं वाटतं की तुला काहीतरी झालं. उगाच काळजी करत बसेल का? चल. हॅलो, भावना, अगं कुठे आहेस तू? आता काय करायचं? घरी गेलो तर लक्ष्मी काकूला सगळं समजेल. मग काय करायचं? कसं थांबवायचं? थांबावं तर लागेलच ना. काय एकमेकांना मेसेज करताय की काय? काय म्हटलं, दोघंही फोन मध्ये आहात? मस्करी केली हा? दादा, गाडी थांबवा. अगं काय झालं? आई, आपल्याला घरी जायचंय ना आमच्या. हो, मग तुमच्या घरचा पत्ता माहितीये मला. दादा उजवीकडे घ्या हो. नाही आई, तो माझ्या घराचा पत्ता होता, आता नाही. म्हणजे म्हणजे आता माझं घर इथनं उजवीकडे गेल्यावर नाही, डावीकडे गेल्यावर लागणार. डावीकडे वळायचं. दादा, डावीकडे घ्या. सिद्धू आणि भावनाच्या घरात चुकीची वेळ असं काहीच नसतं. आमच्या घरातला दार कायम सगळ्यांसाठी उघडच असतं. कुठलेही नियम असं काही नसतं. तू, अरे मी कधी कुठले नियम घातले? नाही, तू घातले नाहीस आहे, पण तू मोडले सुद्धा नाहीस ना. भावना, सिद्धू, निघते बरं मी आता. रेणुकाताई येते. का? अगं काकू, तू कशाला झालीस? तू तू बस ना. मला खरंच सांगतो, मला भरपूर गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी. तू बस. अरे गप्पा मारल्या आपण. आता रेणुकाताई आल्यात, त्यांनाही बोलायचं असेल. होऊ दे निवांत. काकू, आईला जे काही बोलायचं असेल ना ते तुझ्या समोरच बोलेल ते. सिंधू, मला माहिती आहे
तू रागावलायस ना माझ्यावर? घर सोडून गेल्यापासून म्हणजे तुझी बाजू घेऊन मी आईंच्या आणि यांच्या विरोधात गेले नाही. मला नाही जमलं, जाता आलं नाही. पण मी खरंच सांगते सिद्धू, तू जेव्हापासून घराबाहेर पडलायस ना, एक क्षण सुद्धा मला चैन पडलेलं नाहीये घरात. मला माफ कर, मी नाही मदत करू शकले. सिद्धू, भावना, हे बघ बाळा, मनात कसली अढी आणू नकोस हा. माझ्या सिद्धूची काळजी घेशील ना? बरं, हे पैसे ठेव, कामी येतील. हाच तर फरक आहे नाही. तू या घरात आल्यापासून फक्त आणि फक्त कीव करतेस आमची. ते मोठे सेलिब्रिटी असतात ना, ते जे गरिबांना पैसे देतात तसं नाही. तसं नाही, खरं तर हाडाच्या राजकारण्यांसारखं. कारण शेवटी तू सुद्धा राजकारणी घराण्यातलीच आहेस ना.